Hello everyone. Today we are going to learn our new chapter, unit number 2nd, lesson number 10. It is a beautiful story, and the name of this beautiful story is The Three Sacks of Rice. तांदळाची 3 पोती. सॅक पोती. 3 सॅक ऑफ राईस. तांदळाची 3 पोती. सॅक पोतो. राईस तांदूळ आणि 3 तांदळाची 3 पोती. तर या स्टोरीमध्ये आपल्याला 3 भावांची एक स्टोरी आहे. 3 ब्रदर्स आहे आणि त्या 3 ब्रदर्सच्या बाबतीत 3 ब्रदर्स आणि 3 तांदळाची पोती, 3 सॅक ऑफ राईस यांचा काहीतरी संबंध या स्टोरीमधून दाखवलेला आहे. आणि शेवटी या 3 तांदळांच्या पोत्यांमुळे 3 सॅक राईसमुळे एका मर्चंटला त्याच्या मुलीसाठी सन इन लॉ मिळतो. म्हणजे त्याच्या मुलीसाठी एक योग्य असा हजबंड तो कशा प्रकारे निवडतो याबद्दलची ही स्टोरी आहे. आय होप तुमच्या सगळ्यांकडे टेक्स्टबुक आहेत. सो टेक आउट युअर बुक्स, पेज नंबर 23 and let's start. First, I will read the lesson and then explain it line by line. You may have read many stories about 3 brothers. Usually 2 of them, the elder ones, are strong, clever but unkind. They laugh at the youngest one because he is too simple and soft-hearted. Our story also has 3 brothers who lived in a small town, but they were all 3 of them honest, kind and hardworking. The elder one ran a shop, the middle one was the priest, and the youngest one had just finished his education. He had started taking up odd jobs to earn some money and to learn a trade. All 3 of them were fond of their mother. She had worked hard to bring up the 3 of them after the sudden death of their father. इन फर्स्ट पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं? यू मे हॅव रीड मेनी स्टोरीज. आत्तापर्यंत आपण अनेक स्टोरीज ऐकलेल्या आहेत. कुणाबद्दल? अबाउट 3 ब्रदर्स. 3 भावांच्या स्टोरीज आपण आत्तापर्यंत बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत. टी व्हीमध्ये देखील आपण सिरियल पाहतो, पिक्चर पाहतो. यामध्ये बऱ्याच वेळा 3 भाऊ असतात आणि त्या 3 भावांची फॅमिली असते आणि ते फॅमिलीमध्ये कशाप्रकारे एकत्र राहतात किंवा त्यांच्यामध्ये काही कारणास्तव भांडणं होतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्टोरीज आपण आत्तापर्यंत पाहिल्यात. तर या 3 ब्रदर्सची स्टोरी जी आहे त्यामध्ये युजली नेहमीच काय घडत असतं? 2 ऑफ देम, त्याच्यातले जे दोघे जण असतात, द एल्डर वन्स आर स्ट्रॉंग, की जे दोघे मोठे असतात ते कसे असतात? स्ट्रॉंग म्हणजे या ठिकाणी असे अंगकाठीने स्ट्रॉंग का? स्ट्रॉंग म्हणजे त्यांच्याकडे पैसा असतो, मोठे असतात, क्लेव्हर हुशार असतात, बट अनकाइंड. स्ट्रॉंग असतात, हुशार असतात, पैसा भरपूर असतो, पण ते अनकाइंड असतात, म्हणजे त्यांना कोणाही बद्दल दया माया वाटत नाही. दे लाफ ॲट द यंगेस्ट वन, आणि ते काय करत असतात? नेहमी त्यांचा जो छोटा भाऊ आहे, जो 3 नंबरचा आहे, त्याच्याकडे बघून नेहमी ते काय करत असतात? त्याच्यावर हसत असतात. त्याला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. बऱ्याच वेळा सिम्पली असंच दाखवलेलं असतं की 2 मोठे भाऊ आहेत, ते खूप श्रीमंत आहेत, खूप स्ट्रॉंग आहेत, सगळ्या प्रकारची पॉवर त्यांच्याकडे आहे, सगळ्या प्रकारचं धनदौलत आहे, ऐशारामामध्ये जीवन जगत असतात. आणि जो 3ऱ्या नंबरचा असतो तो बऱ्याच वेळा गरीब दाखवलेला असतो आणि हे मोठे काय करत असतात? दोघेजण ह्या 3ऱ्या भावाला त्रास देत असतात. असंच बऱ्याच ठिकाणी दाखवलेलं असतं. बट बिकॉज ही इज टू सिम्पल अँड सॉफ्ट हार्टेड. आणि 3रा जो भाऊ आहे तो कसा असतो? नेहमीच सिम्पल, शांत असतो, बिचारा गरीब असतो, दुसऱ्यांना मदत करणारा असतो, पण दोघे मात्र मोठे बरोबर त्याच्या विरुद्ध असतात. असं बऱ्याच वेळा आपण ज्या स्टोरीज पाहिल्या त्याच्यामध्ये घडलेलं असतं. टी व्हीमध्ये सुद्धा आपण पिक्चरमध्ये बऱ्याच वेळा अशाच पद्धतीचं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं असतं. अवर स्टोरी ऑल्सो हॅज 3 ब्रदर्स. आपली जी स्टोरी आहे या स्टोरीमध्ये देखील 3 भावांची ही गोष्ट आहे आणि ह्या 3 भावांच्या गोष्टीमध्ये 3 भाऊ दाखवलेले आहेत. आणि हे जे 3 भाऊ आहेत हे कुठे राहत आहे? हू लिव्ड इन अ स्मॉल टाउन. हे तिघेही भाऊ कुठे राहत आहे? एका स्मॉल टाउन, छोट्याशा गावामध्ये ते राहत आहे. सॉरी, माझ्याकडून क्लिक झालं या ठिकाणी.
तर हे तिघे भाऊ कुठे राहत आहेत? एका छोट्याशा गावामध्ये राहत आहेत. बट दे वेअर ऑल थ्री ऑफ देम ऑनेस्ट. पण ते तिघेही भाऊ कसे आहेत? ऑनेस्ट. ऑनेस्ट मीन्स दयाळू, प्रामाणिक. कोणतंही काम त्यांना सांगितलं की ते प्रामाणिकपणे करणार आहे. काइंड, दयाळू आहेत, दुसऱ्यांबद्दल त्यांना नेहमी माया वाटते. अँड हार्डवर्किंग. हार्डवर्किंग मीन्स कष्टाळू. ते खूपच कष्टाळू आहे, काम करणारे आहेत. तर आपल्याला आत्तापर्यंत इथून मी जी स्टोरी सांगितली त्या स्टोरीमध्ये असं सांगितलं की 3 भाऊ आहेत, किंवा युजली आपण असं पाहतो पिक्चरमध्ये, बऱ्याचशा स्टोरीमध्ये की 3 भाऊ असतात, त्याच्यातले 2 जण मोठे असतात, ते स्ट्रॉंग आणि क्लेवर असतात, बट चांगले असतात. आणि जो छोटा असतो त्याच्यावरती नेहमी हसत असतात, कारण की छोटा जो असतो तो सिम्पल आणि सॉफ्ट हार्टेड असतो. आपली जी स्टोरी आहे ती देखील अशीच 3 भावांची आहे. आणि हे जे 3 भाऊ आहे हे कुठे राहिले आहे? एका स्मॉल टाउनमध्ये राहिले आहे. बट दे वेअर ऑल ऑफ देम, ते तिघेही काइंड आहेत, दयाळू, प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. द एल्डर वन रॅन अ शॉप. मोठा जो आहे तो काय करत आहे? रॅन अ शॉप. त्याचं एक स्वतःचं दुकान आहे. रॅन म्हणजे चालवणे. त्याचं एक स्वतःचं दुकान तो चालवतो. द मिडल वन वॉज प्राइज्ड. जो 2 नंबरचा मधला, जो मिडल म्हणजे मधला जो भाऊ आहे तो कोण आहे? प्राइज्ड. तो म्हणजे ब्राह्मण आहे. थोडक्यात तो धार्मिक कामं करतो, पुजारी आहे थोडक्यात. अँड द यंगेस्ट वन हॅड जस्ट फिनिश्ड हिज एज्युकेशन. आणि जो सगळ्यात यंगेस्ट आहे, सगळ्यात जो लहान आहे, त्यांनी जस्ट आत्ता काय केलेलं आहे? त्याचं जे एज्युकेशन आहे ते फिनिश केलेलं आहे. He had started taking up odd jobs to earn some money and learn a trade. तो काय करत आहे? छोटी मोठी जी कामं असतील ती कामं तो करतो आणि त्याच्यातून स्वतःचे पैसे. ऑल 3 ऑफ देम वेअर फॉन्ड ऑफ देअर मदर्स. त्या तिघांनाही फॉन्ड ऑफ म्हणजे खूप प्रेम वाटणे, आवड असणे. त्यांना त्या तिघांनाही त्यांची जी आई आहे ती आई त्यांना खूप आवडते. तिघांच्या आईवर खूप प्रेम आहे. शी हॅड वर्क हार्ड टू ब्रिंग अप द 3 ऑफ देम आफ्टर द सडन डेथ ऑफ देअर फादर. ह्या तिघांना मोठं करण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या डेथनंतर, डेथ म्हणजे मृत्यूनंतर, त्यांचे जे फादर होते ते फादर यांची मृत्यू झाल्यानंतर काय झालं? ह्या आईने खूप कष्ट करून ह्या 3 मुलांना काय केलेलं होतं? मोठं केलेलं होतं. तर अशा प्रकारे ह्या स्टोरीमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की 3 भाऊ आहेत, तिघेही खूप ऑनेस्ट, काइंड आणि हार्डवर्किंग आहेत. मोठा शॉपकीपर आहे, मिडल जो ब्रदर आहे तो प्राइज्ड आहे, आणि जो यंगेस्ट आहे त्यांनी त्याचं एज्युकेशन जस्ट फिनिश केलेलं आहे आणि पैसे कमवतो. त्यांना त्यांच्या आईविषयी खूप प्रेम आहे, फॉन्ड ऑफ देअर मदर. अँड त्यांच्या आईने देखील त्यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, डेथनंतर खूप कष्ट करून मोठं केलेलं आहे. पुढे काय झालं पहा. वन डे देअर फादर्स फ्रेंड विजिटेड हर मदर. एके दिवशी त्यांच्या वडिलांचे, ह्या 3 भावांच्या वडिलांचे फ्रेंड, म्हणजे त्यांना आपल्या पप्पांना जसे फ्रेंड असतात, तुम्ही त्यांना अंकल म्हणता, तसेच त्यांच्या वडिलांचे जे फ्रेंड होते, फादर्स फ्रेंड विजिटेड द मदर, त्यांच्या आईला भेटण्यासाठी आले. या ठिकाणी पिक्चरमध्ये दिसते की त्यांचे जे फ्रेंड आहेत वडिलांचे, ते त्यांच्या आईला भेटण्यासाठी आलेले आहेत. ही सेड, ते आईला म्हणाले, सिस्टर मानतो असं, तर ते म्हटले, बहिणी, यू नो दॅट आय हॅव अ व्हेरी प्रॉस्परस बिझनेस. तुम्हाला माहीत आहे, म्हणजे माहीतच नाही, आय हॅव, माझ्याकडे, माझा खूप मोठा, प्रॉस्परस म्हणजे संपन्न, खूप मोठा असा माझा काय आहे? बिझनेस आहे. माझा खूप मोठा बिझनेस आहे. बट नाव आय एम गेटिंग ओल्ड. पण मी आता काय झालेलो आहे? खूप ओल्ड म्हणजे म्हातारा झालेलो आहे. अँड माय ओनली डॉटर इज अ मॅरेजेबल एज. आणि माझी एक मुलगी आहे, डॉटर मुलगी, आणि ती जी मुलगी आहे ती मॅरेजेबल एज, लग्नाच्या वयाची, लग्न, मॅरेजेबल म्हणजे लग्नाच्या वयाची झालेली आहे. मला तर थोड्याच दिवसात तिचं लग्न करून टाकायचं आहे, कारण की मी आता काय म्हातारा झालेला आहे, कधी काय होईल सांगता येत नाही, म्हणून मला काय केलं पाहिजे? तिचं लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे. आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ who would be good husband to my daughter and who would be handle my business well. त्यात मी काय करते? लुकिंग फॉर म्हणजे शोधणे. मी शोधत आहे. काय शोधत आहे? सन इन लॉ म्हणजे माझ्या मुलीसाठी मी चांगला मुलगा शोधत आहे, नवरदेव शोधत आहे, जावई शोधत आहे.
हू वुड बी गुड हजबंड, की असा मुलगा मला हवा आहे की जो माझ्या मुलीचा चांगला हजबंड होईल, हजबंड म्हणजे नवरा होईल. टू माय डॉटर, माझ्या मुलीचा चांगला सांभाळ करेल, तिला कशाची कमतरता पडून देणार नाही. अँड हू वुड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल, आणि माझा जो बिझनेस आहे प्रॉस्परस आहे, जो खूप मोठा आहे, हा बिझनेस सांभाळायला हेल्प करेल, हा बिझनेस देखील चांगल्या प्रकारे सांभाळेल. आय लाईक युअर सन, मला तुझी तिन्ही मुलं आवडतात, तुझी तिन्ही मुलं चांगली आहे. इफ यू परमिट आय विल मॅरी माय डॉटर टू वन ऑफ देम, बट बिफोर आय दॅट हॅव अ प्लॅन. पण मला माझ्या मुलीचं लग्न तुझ्या 3 मुलांपैकी एकाशी कुणाशी तरी लावून द्यायचं आहे. तिघही जण चांगले असले तरी मी काही तिघांशी तिचं लग्न लावू शकत नाही. मला तुझी जर परमिट म्हणजे परमिशन, तुमची जर परमिशन असेल तर मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या 3 मुलांपैकी एका मुलाशी लावून द्यायला तयार आहे. पण बिफोर दॅट आय हॅव अ प्लॅन, त्या अगोदर माझ्याकडे एक प्लॅन आहे, आणि त्या प्लॅननुसार जो कोणी वागेल, परीक्षा घ्यायची आपण त्या 3 मुलांची, आणि जो कोणी त्या टेस्टमध्ये पास होईल त्याच्यासोबत मी काय करेल, माझ्या मुलीचं लग्न लावून दे. ही डिस्कस द प्लॅन विथ हर. तो काय करतो, ते अंकल जे असतात ते अंकल काय करतात, त्यांच्या मदरला तो संपूर्ण प्लॅन जाऊन सांगतात. अँड शी ॲग्रीड क्वाइटली, ती मदर देखील लगेच तयार होते. ती म्हणते ठीक आहे, तुमच्या प्लॅननुसार आपण काय करूया, माझ्या 3 मुलांची टेस्ट घेऊया, आणि या टेस्टमध्ये जो मुलगा पास होईल त्याच्याशी तुम्ही काय करा, तुमच्या मुलीचं लग्न लावून द्या. द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी, द फ्रेंड्स वेंट टू ईच ऑफ 3 ब्रदर्स वन बाय वन. ते जे अंकल असतात, जे फ्रेंड असतात त्यांच्या फादर्सचे, ते काय करतात, एकेका भावाकडे 3 भावांकडे एक करून, वन बाय वन म्हणजे एक करून तिघांकडे जातात. ही गेव देम ईच अ सॅग ऑफ राईस. ते तिघांकडे गेल्यानंतर प्रत्येकाला काय देतात, एक तांदळानं भरलेलं पोतं देतात. मोठ्या भावाकडे जातात, त्याला तांदळानं भरलेलं पोतं देतात. मधल्या भावाकडे जातात, त्याला देखील तांदळानं भरलेलं एक पोतं देतात. लहान भावाकडे जातात, त्याला देखील तांदळाकडे भरलेले पोतं देतात. आणि त्यांना आता सेड माय डिअर बॉय, त्यांना सगळ्यांना सांगतात, आय एम गोईंग अवे, मी कुठे चाललो आहे, काही दिवसांसाठी बाहेर चाललो आहे. फॉर अ फ्यू मंथ्स, काही महिन्यांसाठी मी बाहेर चाललो आहे. फॉर सम नेसेसरी वर्क, माझं काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि त्या कामासाठी मी काही महिन्यांसाठी बाहेर जात आहे. प्लीज टूक आफ्टर दिस सॅग ऑफ राईस टिल आय कम. ही तांदळाची भरलेली पोती मी परत येईपर्यंत तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवा, असं सांगून ते काय करतात, प्रत्येक भावाला एक तांदळाचं पोतं देऊन त्या ठिकाणावरून निघून जातात. पुढे काय होतं, द फ्रेंड वेंट अवे. त्या ठिकाणी तांदळाची पोती त्या 3 भावांकडे दिल्यानंतर त्या ठिकाणाहून ते अंकल निघून जातात. मेनी मंथ पास्ट, मध्ये खूप महिने जातात. 1 महिना जातो, त्या अंकलनी सांगितलेलं असतं मी 1 महिन्यात परत येईल. 1 महिना जातो तरी अंकल येत नाही. 2 महिने, 3 महिने होतात, बट ही डिड नॉट रिटर्न. पण अंकल, ते फादर्सचे फ्रेंड काही परत रिटर्न येत नाही. इट वॉज नियरली अ इयर, असं करता करता 1 वर्ष पूर्ण होतं. बिफोर ही कम बॅक, आणि त्यानंतर ते परत येतात. ही व्हिजिटेड द एल्डेस्ट ब्रदर फर्स्ट. आल्यानंतर ते सगळ्यात पहिल्यांदा काय काम करतात, तांदळाने भरलेली पोती जी होती ती कुणाकुणाला दिली, सगळ्यात पहिल्यांदा ते एल्डेस्ट म्हणजे मोठ्या मुलाकडे जातात. द एल्डेस्ट ब्रदर वेलकम हिम, मोठा मुलगा त्यांचं स्वागत करतो, वेलकम म्हणजे स्वागत करतो. अँड गेव हिम अ स्मॉल पर्स ऑफ मनी, आणि त्यांच्याकडे पैशाने भरलेली एक छोटीशी पर्स म्हणजे एक छोटासा बटवा. त्या काळामध्ये बटवे असायचे, बटवा देतो, त्याच्यामध्ये थोडेसे पैसे असतात, छोटीशीच पर्स असते. अंकल यू हॅड लेफ्ट अ सॅग ऑफ राईस विथ मी. तो त्यांना म्हणतो, हे बघा अंकल, तुम्ही जाता जाता माझ्याकडे एक सॅग ऑफ राईस, तांदळाचं एक पोतं देऊन गेले होते. आफ्टर ए फ्यू मंथ, काही महिन्यानंतर, आय वॉज वरीड दॅट, मला खूप काळजी वाटायला लागली. इट मे गेट स्पॉइल, कशाची काळजी, मला वाटायला लागलं की आता बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले, तुम्ही अजून काही परत आलेले नव्हते, मग तांदूळ खराब होऊन गेले असते. स्पॉइल्ड म्हणजे खराब होणे, तांदळाचं नुकसान झालं असतं. देअरफॉर आय सोल्ड राईस टू माय कस्टमर, म्हणून मी काय केलं, हे तांदूळ माझ्या दुकानामध्ये आलेल्या कस्टमर्सला, दुकानदारा म्हणजे एक माणूस आला होता, त्या माणसाला कस्टमर म्हणजे ग्राहकाला काय केले, विकून टाकले. हिअर इज द मनी आय गॉट, आणि त्याचेच हे पैसे मला भेटले आहे. प्लीज ॲक्सेप्ट इट, हे पैसे तुम्ही
घ्या, माझ्याकडे काही तुम्हाला द्यायला तांदळाचं पोतं नाही आहे, पण त्या तांदळाच्या बदल्यात हे पैसे मला मिळाले, हे पैसे तुम्ही ठेवा. थँक्यू माय बॉय, यू आर सच अँड ऑनेस्ट पर्सन. ते म्हणतात, थँक्यू मुला, तू खरंच खूप प्रामाणिक आहेस. तू तांदळाचं पोतं विकलंस, तांदळाची नीट खराब होणार नाही म्हणून काळजी घेतली, पोतं विकून त्याचे पैसे मिळवले आणि ते पैसे तू काय केलेले आहेत, मला आता देऊन टाकलेले आहेत. आता पहिल्या मुलाचं झालं. त्यानंतर ते गेले. देन द फ्रेंड वेंट टू द सी मिडल ब्रदर. त्यानंतर ते मधल्या भावाकडे गेले, की जो कोण होता, धार्मिक वृत्तीचा होता, ब्राह्मण होता, धार्मिक कामं करायचा, देवाची कामं तो करायचा. हू वॉज अ प्रायेस्ट. तो प्रायेस्ट होता. द प्रायेस्ट ग्रीटेड हिम. त्या मधल्या मुलाने देखील त्यांचं खूप स्वागत केलं. त्यांना ग्रीटेड म्हणजे आनंदाने स्वागत करणे. विथ जॉय अँड अफेक्शन, मनापासून त्याने स्वागत केलं. ही सेड अंकल, तो म्हणाला, अंकल रिमेंबर यू हॅड लेफ्ट अ सॅग ऑफ राईस विथ मी अँड इयर ॲगो. अंकल तुम्हाला आठवतंय का, 1 वर्ष झाले तुम्ही माझ्याकडे जाता जाता एक तांदळाने भरलेलं पोतं ठेवून गेले होते. आय हॅड केप्ट इट फॉर मेनी मंथ्स. ते मी माझ्याकडे खूप महिने जपून ठेवलं. बट डेन, पण त्यानंतर आय वॉज वरीड दॅट इट गेट स्पॉइल्ड. मला नंतर काळजी वाटली की हे तांदूळ असेच ठेवले तर ते स्पॉइल्ड म्हणजे खराब होऊन जातील. आय डिस्ट्रीब्युटेड राईस अमंग द पुअर इन युअर नेम. मग मी काय केलं, हे सगळे तांदूळ काय केले, मंदिरामध्ये जे गरीब लोक यायची, जी पुअर लोक यायची, त्या पुअर लोकांना हे तांदूळ सगळे काय करून टाकले, डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटून टाकले. आणि त्यांना सांगितलं की हे तांदूळ तुमच्यातर्फे मी सगळ्यांना देत आहे. दे ऑल ब्लेस यू. त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला खूप ब्लेस म्हणजे आशीर्वाद दिलेला आहे. सॅटिस्फाईड देअर हंगर. त्यांची भूक तुम्ही भागवली म्हणून त्यांना खूप बरं वाटलं आणि त्या सगळ्या गरीब माणसांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. हाऊएव्हर आय डीड दॅट विदाऊट युअर परमिशन. मी तुमची परमिशन न घेता त्या गरीब लोकांना हे तांदूळ वाटून टाकले. अँड आय एम विलिंग टू पे यू बॅक फॉर द राईस. मला खरंच तुमचे तांदळाचे पैसे किंवा तांदूळ परत द्यायचे होते, पण मी ते आता देऊ शकत नाही. देन द फ्रेंड्स वेंट टू सी द मिडल ब्रदर. They all bless you for satisfying. However, I did that without your permission. I am willing to pay you back for the rice. He had a confession to make. तो म्हटला, त्यांनी मान्य करून टाकलं की मला माफ करा. The sack of rice was lying with me for a long time, but then I had an idea. I offered. चुकलं रे. परत हॅलो, सॉरी, मध्ये थोडासा भाग माझ्याकडून मिस्टेक झाला होता, ते चुकून झालं तर मी करेक्ट केलं आहे ते. तर पुढे बघा काय झालं. ज्यावेळेस मधल्या भावाने त्या फ्रेंड्सला त्या अंकलला असं सांगितलं की मी माझ्याकडची सगळी तांदळाची पोती, जे तांदूळ होते ते तांदूळ काय केलेले आहे, गरीब लोकांना वाटून टाकलेले आहेत. त्यावर ते अंकल म्हणाले, नो माय बॉय, नाही बाळा, तुझे यू ॲक्टेड वाईजली. तू जे वागणं केलं, तुझे तांदळाची पोती गरीब लोकांना वाटून टाकली तांदूळ, ते खूप बरोबर होतं, हुशारपणाचं वागणं होतं. काइंडली, तुला त्यांच्याबद्दल दया वाटली, त्यांच्याबद्दल काळजी वाटली म्हणूनच तू त्यांना काय केले, तांदूळ माझे मी दिले, तुझ्याकडे सांभाळायला दिले तांदूळ, ते त्यांना वाटून टाकले. द ब्लेसिंग दॅट आय गॉट फ्रॉम द पुअर पीपल आर इनफ फॉर मी. त्या लोकांनी मला जो आशीर्वाद दिलेला आहे, जे ब्लेसिंग माझ्यासाठी केलेलं आहे, तेच माझ्यासाठी इनफ आहे, पुरेसं आहे. प्लीज डोंट इवन थिंक अबाउट द मनी एनीमोर. प्लीज मला तू पैसे देण्याच्या टेन्शन घेऊ नको. तुला असं वाटत असेल की आता ह्या तांदळाचे पैसे मला पुन्हा द्यावे लागतील, तर तू त्याची काळजी करू नको. व्हेन द फ्रेंड वेंट टू व्हिजिट द यंगेस्ट वन. त्यानंतर ते अंकल कुणाकडे गेले, यंगेस्ट वन, तो जो छोटा मुलगा होता त्या छोट्या मुलाकडे गेले. ही टू वेलकम हिम. त्यांनी देखील त्यांचं प्रेमाने आणि आदराने, लव, प्रेम, रिस्पेक्ट, आदराने वेलकम केलं, स्वागत केलं. बट ही सेड दॅट ही हॅड अ कन्फेशन टू मेक. तो म्हटला की मला खूप वाईट वाटते, गिल्टी वाटते की मी तुमचं तांदळाचं पोतं तुम्हाला परत देऊ शकत नाही. त्याला काही कारण आहे. द सॅग ऑफ राईस वॉज लाईंग विथ मी फॉर अ लॉंग टाईम. तुम्ही जे तांदळाचं पोतं माझ्याकडे दिलं होतं ते खूप दिवस मी जपून ठेवलं, बरेच दिवस माझ्याकडे पडून राहिलं. बट देन आय हॅड अ आयडिया. पण मला नंतर अचानक एक आयडिया सुचली. आय ऑफन टू गो नेबरिंग फार्म टू हेल्प विथ द वर्क. मी काय करतो, नेहमीच जे शेजारी आहेत, नेबरिंग म्हणजे शेजारी, आमच्या शेजारी एक शेत आहे,
त्या शेतामध्ये मी त्यांच्या हेल्प करण्यासाठी, त्यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी मी नेहमीच जातो. आय बॉरोड अँड अनयूज प्लॉट टू लँड फ्रॉम द फार्मर. मग मी काय केलं, एका फार्मरकडून एक जमीन विकत घेतली की जी जमीन अनयूज्ड म्हणजे कुणी वापरत नव्हतं अशी जमीन मी काय घेतली, बॉरोड म्हणजे काही दिवसांपुरती पैसे देऊन विकत घेतली, भाड्याने घेतली. असं कोण सांगतंय, छोटा मुलगा. आय एक्सचेंज द सॅग ऑफ राईस फॉर पॅडी अँड सोड द पॅडी इन द प्लॉट. मग मी काय केलं, जे तांदूळ होते त्या तांदळापासून मी काय केलं, सॅग ऑफ राईस फ्रॉम पॅडी एक्सचेंज केलं. त्या तांदळाचं मी काय तयार केलं, तांदळाचं पॅडी म्हणजे तांदळाचं रोप. ते रोप लावल्यानंतर भरपूर तांदूळ येतात, असं पॅडी तयार केलं. आणि हे जे पॅडी होतं ते मी काय केलं, जो प्लॉट मी घेतलेला होता, जी जमीन मी घेतलेली होती त्या जमिनीमध्ये मी सो म्हणजे पेरलं. फॉर्च्युनेटली नशिबाने, सुदैवाने द क्रॉप ग्रू वेल. भरपूर पाऊस झाला, भरपूर पीक आलं. अँड एल्डेड 25 सॅक्रिफाईस. आणि मला एका तांदळाच्या पोत्यापासून 25 तांदळाची पोती मिळाली. एल्डेड म्हणजे मिळणे. बघा माझ्याकडे आता 25 तांदळाची पोती आहेत. आय हॅव केड बॅक 5 ऑफ सॅक अँड सोल्ड 20 ऑफ देम. त्याच्यातले 20 तांदळाची पोती मी विकली आहेत. 5 तांदळाची पोती माझ्याकडे शिल्लक आहे. हिअर इज द मनी. हे घ्या तुमचे 20 तांदळाच्या पोत्यांचे पैसे. इफ यू अलो आय वुड लाईक टू कीप अ पार्ट ऑफ इट ॲज माय शेअर कन्सिडरिंग द लेबर अँड मनी आय स्पेंड टू गेट इट ऑल डन. तुमची जर परमिशन असेल तर मला ही तांदळाची पोती काय करायची आहे, शेअर करायची आहे. कुणाला, लेबर म्हणजे कामगारांना शेअर करायचे आहे. त्यांनी माझ्यासाठी शेतामध्ये काम केलं आहे. अँड मनी स्पेंड इट टू ऑल इट डन. आणि तुमची जर परमिशन असेल तर मला थोडे पैसे हवेत हे काम करण्यासाठी. मला ज्या कामगारांनी मदत केली त्यांना काय करायचे आहे, मला थोडेफार पैसे आणि तांदूळ द्यायचे आहे. वाईड स्माईल स्प्रेड ऑन फ्रेंड्स फेस. त्याच वेळेस त्या अंकलच्या चेहऱ्यावर एक छानसं वाईड स्माईल, छानसं हसू पसरलं. का बरं हसू पसरलं, बिकॉज ही हॅड फाउंड हिज फ्युचर सन इन लॉ. कारण की त्यांना काय मिळालेला होता, त्यांचा फ्युचर सन इन लॉ, पुढे त्यांच्या मुलीचा होणारा नवरा, हजबंड, त्यांना जावाई मिळालेला होता. कोण झालं होतं त्यांचा जावाई, छोटा मुलगा. कारण की त्या छोट्या मुलाने काय केलं होतं, एका तांदळाच्या पोत्यापासून 25 तांदळाची पोती तयार केली. मोठ्या भावाने ती तांदळाची पोती, एकच तांदळाचं पोत विकून त्याने थोडेसे पैसे मिळवले होते. दुसऱ्या मुलाने ती तांदळाचं पोत्यातले जे तांदूळ होते ते गरीब लोकांना वाटून दिले होते. दोघांनी त्यांच्या परीने योग्य काम केलं होतं. पण छोट्या मुलाने मात्र बिझनेस तयार करून सांभाळला होता आणि एका तांदळाच्या पोत्यापासून त्याला प्रॉफिट कसा कमवायचा हे कळालं होतं. आणि हेच त्या फ्रेंड्सला हवं होतं. आणि म्हणूनच फ्रेंड्सनी म्हणजे त्या अंकलनी छोट्या मुलाची निवड त्यांचा सन इन लॉ म्हणून केली. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये 3 भावांच्या स्टोरीमध्ये एका फ्रेंड्स अंकलला त्यांच्या मुलीसाठी योग्य सन इन लॉ कसा मिळाला, त्याच्यासाठी त्यांनी 3 भावांची टेस्ट घेतली आणि त्या 3 भावांच्या टेस्टमध्ये छोटा मुलगा कशाप्रकारे पास झाला हे आज आपण या ठिकाणी पाहिलं. आय होप तुम्हाला हा सगळ्यांना लेसन आवडला असेल आणि समजला देखील असेल. हिअर इज अ सम डिफिकल्ट वर्ड. तर फर्स्ट डिफिकल्ट वर्ड आहे ऑनेस्ट प्रामाणिक, हार्डवर्किंग कष्टाळू, प्रायस पुजारी, ट्रेड व्यापार, फॉन्ड ऑफ आवड असणे, प्रॉस्परस संपन्न, सन इन लॉ जावाई, स्पॉइल्ड खराब होणे, बॉरोड भाड्याने घेणे, अनयूज वापरात नसलेली, पॅडी तांदळाचे रोप, एल्डेड मिळाले मिळणे, कन्फेशन अ स्टेटमेंट इंडिकेटिंग दॅट वन्स इज गिल्टी ऑफ समथिंग wrong. So write this difficult word in your notebook, read the lesson again, see the video again and again and do study hard. Okay, thank you.